नमस्कार. या 15 जुलै 2024ला एक दुःखद बातमी आली की कॅमलिन कंपनीचे सर्वेसर्वा आणि संस्थापक श्री सुभाष दांडेकर यांचं वयाच्या 86व्या वर्षी दुःखद निधन झालं. कॅमलिन ही आपली भारतीय कंपनी आणि एक मराठमोळ्या उद्योजकांनी ती स्थापन केली आणि त्यांची उत्पादनं त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवली. शालोपयोगी साहित्य, चित्रकलेचं साहित्य असं त्यांचं दर्जेदार अशी त्यांची ही दर्जेदार उत्पादनं होती आणि इतकं त्याचा दर्जा चांगला होता की एका जापानीज कंपनीने हा ब्रँड विकत घेतला आणि कैलासवासी सुभाष दांडेकर हे मानद एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत होते. कॅमलिनच्या बाबतीत माझी आठवण बालपणीची सांगायची झाली तर त्यांचं कंपास हे फार त्यावेळी प्रसिद्ध होतं. साधारण 8वीपासून आपल्याला भूमितीसाठी त्या कंपासची गरज लागायची, कर्कटक किंवा कोन यासाठी. तर ते 17 रुपयाला त्यावेळेला होतं आणि चाळीतलं मध्यमवर्गीय ह्याच्यामध्ये ते 17 रुपयेसुद्धा मिळताना थोडी मुश्किल होती. मग थोडे दिवस इकडचा तिकडचा जुगाड करून ते थोडे दिवस चालवलं. पण मी पैसा जमवून ती जेव्हा कंपास विकत घेतली तेव्हा त्याचा आनंद इतका अवर्णनीय होता आणि खरोखर त्या अशा गोष्टींमुळे आपलं बालपण, आपलं शिक्षण पूर्ण होऊ शकलं. तर अशा त्या दिग्गज व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.